आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। बदलापूर रेल्वे स्थानक परिसरामध्ये गोळीबार। रेल्वे स्थानकाच्या 3 नंबर प्लॅटफॉर्मवर गोळीबाराची घटना। पोलीस घटनास्थळी दाखल, तपासाला सुरुवात। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या पोलीस कोठडीमध्ये 3 दिवसांची वाढ। कल्याण कोर्टाने अक्षय शिंदेची पोलीस कोठडी वाढवली। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। शिल्पकार जयदीप आपटेला काल रात्री कल्याणमधून अटक। जयदीप आपटेच्या कल्याणमधील घराला पुन्हा एकदा टाळं। आपटेच्या अटकेची माहिती मिळताच घरातील सदस्य गायब। पहाटे 4च्या सुमारास घराला टाळं लावून आपटे कुटुंब पसार। जयदीप आपटेचा बॉस त्याला वाचू शकला नाही। जामिनासाठी ठाण्यामधून सूत्र हलत आहेत। आपटेला काम दिलेल्या सरकारमधील सूत्रधारांवर कधी कारवाई होणार? संजय राऊतांचा खोचक सवाल। जयदीप आपटेला काम देणं ही चूक राज्य सरकारचीच। जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा, तर जयदीप आपटेला आपटावंच लागेल, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाचा दिलासा कायम। 26 सप्टेंबरपर्यंत अटक न करण्याचे कोर्टाचे आदेश। 10 दिवसांमध्ये सविस्तर तपास करण्याच्या कोर्टाच्या पोलिसांना सूचना। पंतप्रधान मोदी 19 सप्टेंबरला नागपूरसह विदर्भ दौऱ्यावर। भाजप विदर्भामध्ये प्रचाराचं रणशिंग फुंकणार। विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना मोदींच्या हस्ते किटचं वाटप होणार।